नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मोठी बातमी समोर येते पुण्यामधून। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील मोठी अपडेट। आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील ही मोठी अपडेट आपण पाहतोय। आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली। मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली। पुण्याच्या शिरूरमधील गुणाड गावातून अटक करण्यात आल्याची माहिती आहे। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट आपण पाहतोय। आरोपीला गेल्या 2 दिवसांपासून शोध त्याचा घेण्यात येत होता। अखेर त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपी सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे। मेडिकल तपासणी पूर्ण झाली। लवकरच त्याला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुणाड गावातून अटक करण्यात आलेली आहे। आरोपी गुणाड गावच्या चंदनवाडी वस्तीजवळील पडक्या विहिरीत लपला होता। गुणाड गावचे रहिवासी असलेले प्राध्यापक गणेश गव्हाणे यांनी दत्ताला पकडून दिला आहे। मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास गुणाड गावाजवळील विहिरीत हा थरार घडलाय। दत्तात्रय गाडेला घेऊन पुणे पोलिसांची टीम सध्या पुण्यामध्ये पोहोचली आहे। आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलाय। तर थोड्याच वेळात मेडिकल तपासणी झालेली आहे। कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे। यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते। आपण रात्रीची दृश्य पाहतोय। 1 ते 1:30च्या सुमारास या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट आपण पाहतोय। आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात। पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली आहे। ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील। सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुणाड गावातील जीपीएल क्रिकेट मैदान आहे, त्या ठिकाणी चंदन वस्ती आहे, या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लपून बसलेला होता। आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ठिकाणी जाऊन मी पकडलं। क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस त्यांना कॉल केलेला होता। त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो आरोपी होता, तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी नेण्यात आला। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली। मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास या आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। पुण्याच्या शिरूरमधील गुणाड गावातून अटक करण्यात आली। आरोपी सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये। रात्रीची आपण ही दृश्य पाहतोय। 1 ते 1:30च्या सुमारास या गुणाड गावातून त्याला अटक करण्यात आली आहे। मेडिकल तपासणी पूर्ण झाली। लवकरच त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश आलेले आहे। पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुणाड गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। आरोपी गुणाड गावच्या चंदनवाडी वस्तीजवळील पडक्या विहिरीमध्ये लपला होता। गुणाड गावचे रहिवासी असलेले प्राध्यापक गणेश गव्हाणे यांनी दत्ताला पकडलं। मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास गुणाड गावाजवळील विहिरीमध्ये हा थरार घडलाय। आपण तेथील ही दृश्य पाहतोय। श्वान पथकाकडून सुद्धा ही शोध मोहीम राबवण्यात आली होती। आरोपीला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या। दत्तात्रय गाडेला घेऊन पोलिसांची टीम ही सध्या पुण्यामध्ये आहे आणि आता आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय। त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे। तर आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दुपारी 2च्या सुमारास त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती समोर येते। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आपण ही मोठी अपडेट पाहतोय। आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। तर आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दुपारी 2च्या सुमारास त्याला हजर केलं जाणार आहे कोर्टामध्ये। पुण्याच्या शिरूरमधील गुणाड गावातून त्याला
अटक करण्यात आली. रात्रीची आपण हे दृश्य पाहतोय. पुणे पोलीस हे या गावामध्ये त्याचा शोध घेत आहेत. श्वान पथक या ठिकाणी त्याचा शोध घेताना आपण पाहतोय. सध्या त्याला आता लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय. मेडिकल तपासणी त्याची पूर्ण झाली आहे. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत. चंद्रशेखर, मोठी अपडेट आपण पाहतोय. आरोपीला रात्री अटक करण्यात आलेली आहे. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. किती वाजता हजर केलं जाणार आहे त्या संदर्भात एकंदरीतच माहिती. नीलम, खरं तर 11च्या नंतर जे आहे ते पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये आरोपी जो आहे त्याला हजर केलं जाणार आहे. खरं तर आपण पाहिलं की गेल्या 3 दिवसापासून पुणे शहरात या सगळ्या आरोपीच्या तपासाची सगळी दिशा फिरत होती. पुणे पोलिसांचे तब्बल 200 पेक्षा अधिक पोलीस जे आहेत ते गुन्हाट गाव जे शिरूर तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी ठाण मांडून होतं आणि काल मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हाट गावच्या एका पडक्या विहिरीमध्ये जो आहे तो आरोपी लपून बसल्याची माहिती गावकरी आणि पोलिसांना मिळाली. पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने हा जो आरोपी आहे तो पकडलेला आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलेलं आहे. साधारण 11च्या सुमारास आरोपी जो आहे दत्तात्रय गाडे याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करतील आणि पोलीस जी आहेत ती आपली बाजू शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर मांडतील. त्यानंतर महत्वाची जी माहिती आहे ती समोर येण्याची शक्यता आहे. तर आरोपी जो आहे तो अत्यंत हुशार आणि चलाक आहे. या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून पोलिसांच्या बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. नीलम. चंद्रशेखर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते. त्या संदर्भात काय माहिती? च्या सुमारास पोलीस आयुक्त जे आहेत पुण्याचे अमितेश कुमार हे पत्रकार परिषद घेऊन सगळा जो घटनाक्रम आहे तो माहिती देतील अशी माहिती समोर येत आहे. खरं तर अमितेश कुमार जे आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतः ऑनफिल्ड होते. त्याचबरोबर सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा हे सुद्धा सगळ्या त्या तपासामध्ये ऑनफिल्ड आपल्याला दिसले. स्वतः रंजन कुमार शर्मा जे आहेत ते शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावामध्ये ठाण मांडून होते. त्यांच्या समेत अनेक IPS अधिकारी जे आहेत त्या सगळ्या तपासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसले. स्वतः या सगळ्या घडामोडी ज्या घडल्या, मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेला हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार, त्यानंतर झालेल्या सगळ्या तपासाच्या घडामोडी स्वतः अमितेश कुमार हे पत्रकार परिषदेमध्ये जे आहे ते पत्रकार परिषद घेत माहिती देतील. जी चंद्रशेखर, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट आपण पाहतोय. आरोपीला आता बेड्या ठोकण्यात आल्यात. मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीच्या अटकेचा घटनाक्रम आपण पाहतोय. मध्यरात्री 1:30 वाजता शिरूरमधील गुन्हाड गावातून त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी गाडीच्या हातात कीटकनाशक औषधाची बाटली सापडली. 2:30 वाजता आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं. पहाटे 5:30 वाजता ससून रुग्णालयात मेडिकल चाचणी करण्यात आली. आरोपी सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये. तर याच पार्श्वभूमीवर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती समोर येते. आता त्याला कोर्टामध्ये आज त्याला हजर केलं जाणार आहे. त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे. सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या तो लॉकअपमध्ये आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.